मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण आजची ही जी एकदम मलाईदार क्रीमी अशी जी कुल्फी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ती आपण फक्त आणि फक्त दुधापासून तयार करणार आहोत. त्यासोबतच आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर किंवा मग व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीम असं काहीच वापरलेलं नाही आहे. कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर काहीच न वापरता अगदी गाड्यावरची जी रबडीदार मलाई कुल्फी मिळते त्याच पद्धतीची ही तयार होते. आणि विशेष म्हणजे यामध्ये अजिबात साखर किंवा गूळ नाही आहे, शुगर फ्री ही कुल्फी असणार आहे. त्यामुळे अगदी मधुमेही पेशंट किंवा डायबिटिक पेशंटसुद्धा याला विदाऊट गिल्ट खाऊ शकतात आणि उन्हाळाभर याचा आस्वाद घेऊ शकतात. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ही जी कुल्फी आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. अर्धा लिटरमध्ये तुमच्या जवळपास 6 ते 7 अशा मीडियम साईजच्या किंवा ज्या नॉर्मल मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीच्या कुल्फी तयार होतात. तर अर्धा लिटर जे दूध आहे मी अगोदरच तापवून घेतलेलं होतं. याच्यावरती भरपूर साय पण आलेली होती. ती सायसुद्धा मी या दुधामध्ये घातलेली आहे. जर तुमच्याकडे साय नसेल तर मग याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालावी लागेल, कारण साय काढलेल्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी होतं, म्हणून आपण इथे दूध हे जे आहे याच्यामध्ये साय घातली आहे. आता आपण दूध उकळत ठेवलं आहे तोपर्यंत आज आपण ही जी कुल्फी आहे ती सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शुगर फ्री बनवणार आहोत. तर याच्यामध्ये गूळ, साखर मी काहीच वापरणार नाही आहे. तर मी इथे घेतली आहे अर्धा कप किंवा अर्धी वाटी खारीक. तर आता ही जी खारीक आहे त्यामधल्या बिया काढून घेतल्यात आणि खारीक आता आपण मिक्सरला याची बारीक अशी पावडर किंवा खारकेची पूड तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला खारीक वापरायची नसेल मंडळी तर तुम्ही इथे 4 ते 5 भिजवलेले अंजीरसुद्धा वापरू शकता किंवा मग मनुका वापरू शकता, खजूर वापरू शकता. त्यानंतर या कुल्फीला अजून जास्त क्रीमी आणि छान मस्त मिल्की असं बनवण्यासाठी मी इथे 15 ते 20 काजू 1 तासभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि ते सुद्धा याच्यामध्ये छान थोडंसं अर्धा कप दूध घालून पेस्ट बनवून घेतली आहे. दूध थोडंसं आटलं किंवा रिड्यूस झालं की मग आपण याच्यामध्ये खारकेची पावडर घालणार आहोत आणि जी आपण काजूची पेस्ट बनवून ठेवली आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत. मंडळी, जर तुम्हाला इथे काजू वापरायचे नसतील तर तुम्ही बदाम वापरू शकता किंवा मखाण्याची पावडर वापरू शकता किंवा मग इथे तुम्ही 4 ते 5 चमचे मिल्क पावडरसुद्धा दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता. मी आज इथे मिल्क पावडर वगैरे वापरलेली नाही आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं केशरसुद्धा दुधामध्ये भिजवून ठेवलेलं होतं, ते सुद्धा याच्यामध्ये घालूया. हलकासा छान पिवळसर असा रंग येतो आणि एकदम छान लागते ही केसर मलाई कुल्फीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. आता दूध आपलं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेऊया. 7 ते 8 मिनटं आपल्याला याला छान मस्त उकळवून घ्यायचं आहे. जसं जसं हे शिजत जातं बऱ्यापैकी घट्ट हे आपलं रबडीदार असं मिश्रण तयार होतं. आता हे खूप जास्त गरम आहे. आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर थंड झाल्यानंतरची कन्सिस्टन्सी दाखवते. अगदी खिरीप्रमाणे किंवा जी रबडी असते त्याप्रमाणे घट्ट झालं आहे. खारकेमुळे याला एक वेगळाच असा घट्टपणा येतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते ही कुल्फी. असं नाही आहे की खारकेमुळे याची चव बिघडणार आहे, अजिबात नाही. एकदा नक्की ट्राय करा. थंड झाल्यानंतर ही जी रबडी आहे ती आपण एकदा मिक्सरला फिरवून घेतली आहे, म्हणजे मस्त एकदम क्रीमी आणि स्मूथ असं याला टेक्स्चर येतं. त्यानंतर आता आपण याचे मोल्ड बघणार आहोत की कशामध्ये तुम्ही ही जी कुल्फी आहे ती सेट करू शकता. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे कॉफीचे, फिल्टर कॉफीचे जे ग्लास मिळतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता किंवा मग अशा पद्धतीचे जे ॲल्युमिनियमचे स्पेशली कुल्फीसाठी तयार केलेले जे मोल्ड आहेत त्यामध्ये सुद्धा सेट करू शकता किंवा हे दोन्हीही नसेल तर मग असे जे यूज अँड थ्रोचे पेपर कप्स, चहाचे जे कप मिळतात, टी कप्स मिळतात त्यामध्ये सुद्धा ही कुल्फी आरामात तुम्ही सेट करू शकता. तर आज मी इथे हे जे ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड्स आहे त्यामध्ये ही कुल्फी सेट करणार आहे आणि बाकी तुम्हाला दाखवण्यासाठी पेपरचे जे कप आहे त्यामध्ये सुद्धा मी हे मिश्रण कुल्फीचं घालून घेतलं आहे. आता याला अशा पद्धतीचे झाकणंसुद्धा मिळतात ऑनलाईन, हे तुम्हाला मिळून जाईल. याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्यानंतर जे पेपरमध्ये आहे त्याच्यावरती आपण फॉईल पेपर अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. नसेल तर प्लॅस्टिकची पिशवी कापूनसुद्धा याला रबराने अशा पद्धतीने सिक्युअर करू शकता. आता आपण 1 दिवसासाठी किंवा 12 ते 14 तासासाठी याला फ्रीझरमध्ये सेट करून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी इथे 3च कुल्फी बाहेर आलेल्या आहेत, कारण बाकीच्या व्हिडिओ शूट होण्याच्या आधीच मुलांनी फस्त केल्यात, त्यामुळे तुम्हाला 3च कुल्फी मी इथे दाखवते. पेपर मोल्डमधल्यासुद्धा त्यांनी ठेवल्या नाहीत, त्यासुद्धा खाऊन घेतल्या. आता मी झाकण काढून ह्याच्यामध्ये कुल्फीच्या ज्या स्टिक आहे, आईस्क्रीम स्टिक आहे, त्या इथे लावून घेते. तुम्ही अगोदरसुद्धा लावू शकता, पण याला झाकणं असल्यामुळे मला ते सुरुवातीला लावता आलं नाही. पण अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही स्टिक याच्यामध्ये फसवून आरामात कुल्फी काढू शकता. लगेचच आपली जी कुल्फी आहे ती मोलच्या बाहेर येते. अजिबात काही याला पाण्यात बुडवायची गरज नाही आहे. हाताने थोडंसं याला
रब करायचं आणि लगेचच कुल्फी डिमोल्ड होते. बघू शकता एकदम क्रीमी मार्केटसारखी ठेल्यावर जशी मिळते त्याच पद्धतीची ही केसर मलाई कुल्फी आपली फक्त आणि फक्त 2 ते 3 साहित्यात, ते सुद्धा मिल्क पावडर न वापरता किंवा साखर गूळ काहीच न वापरता खारकेची पूड वापरून आपण ही जी शुगर फ्री अशी आईस्क्रीम तयार केलेली आहे, कुल्फी तयार केली आहे. चवीला जबरदस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. तुमचा विश्वासच बसणार नाही की याच्यामध्ये आपण साखर घातलेली नाही आहे. इतकी छान होते ना चवीला. तुम्ही जेव्हा याला एकदा घरी बनवून बघाल तेव्हाच तुम्हाला याची चव कळेल. आणि किती जास्त क्रीमी झाली आहे बघू शकता. अजिबात त्याच्यावरती बर्फाचे खडे किंवा बर्फाचे क्रिस्टल्स तयार झालेले नाही आहेत. एकदम क्रीमी आणि मिल्की तयार होते. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल मंडळी तर नक्की रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.